मी 7वीच्या वर्गात शिकतो. मी लोकमान्य टिळक यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे. बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत तर आईचे नाव पार्वतीबाई असे होते. त्यांचे वडील शिक्षक होते. लोकमान्य टिळक बालपणापासून अत्यंत बुद्धिमान आणि तेजस्वी होते. त्यांना कोणावर झालेले अन्याय सहन होत नसे. 1879 मध्ये टिळकांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. त्यांना ब्रिटिश सरकार सामान्य जनतेवर करत असलेल्या अत्याचारांचा प्रचंड राग येत असे. म्हणून त्यांनी 1880 मध्ये स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. त्यांना जनतेला एकत्र आणण्यासाठी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. त्यांना जनतेला एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सव आणि शिवजयंती ही उत्सवे सुरू केली. म्हणून त्यांना लोकमान्य टिळक म्हणून ओळखले जाऊ लागले. मी तुम्हाला लोकमान्य टिळकांच्या विषयी काही प्रसंग सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे. लोकमान्य टिळक बालपणापासूनच अत्यंत बुद्धिमान आणि तेजस्वी होते. त्यांच्या वर्गात काही मुलांनी शेंगा खाऊन टरफले तिथेच पडू दिली. मधली सुट्टी भरल्यावर शिक्षकांनी सांगितले, हे टरफले ज्याने खाल्ले आहे त्याने उचलावे. तर कोणी उचलले नाहीत. तर शिक्षकांनी सांगितले सर्व मुलांनी टरफले उचलावीत. तेव्हा लोकमान्य टिळक त्यांच्या बेंचावरून उठले नाहीत. तेव्हा शिक्षकांनी त्यांना विचारले की तू घाबरून उठला नाही. तेव्हा त्यांना सांगितले की मी शेंगा खाल्ले नाहीत तर मी टरफले उचलले नाहीत. याच्यावरून असे लक्षात येते की लोकमान्य टिळकांचे मित्र एवढे होते की पक्के मित्र होते की त्यांना त्यांचे नाव सांगितले नाही. त्यांचे असे दुसरे प्रसंग आहेत की त्यांच्या शिक्षकांनी लोकमान्य टिळकांना सांगितले संत याविषयी निबंध लिहून आणायला सांगितले. त्याच्या दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळकांनी संत याविषयी वेगवेगळ्या उच्चारांनी लिहून आणलेले होते. तेव्हा शिक्षकांनी सांगितले हे चुकीचे आहे. मग शाळा सुटल्यावर लोकमान्य टिळक मुख्याध्यापक रूममध्ये गेले आणि शिक्षकांना सांगितले की मला शिक्षकांनी सांगितले की हे चुकीचे आहे, हे पाहतो हे चुकीचे आहे का. तेव्हा मुख्याध्यापक सर पण म्हणाले की हे चुकीचे आहे. तेव्हा लोकमान्य टिळक म्हणाले हे बरोबर आहे. याच्यावरून असे लक्षात येते की लोकमान्य टिळकांमध्ये अभ्यासाची किती जिद्द होती. लोकमान्य टिळकांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला. मंडलेच्या तुरुंगात असताना टिळकांनी गीता रहस्य ग्रंथाची निर्मिती केली. अशा थोर पुरुषाने 1 ऑगस्ट 1920 रोजी जगाचे निरोप घेतले. असे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.